कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का सांगितलं नाही मला सगळं? रॉकी इथेच आहे हे लपवून ठेवलं तुम्ही माझ्यापासून। रॉकीला लागलंय हे लपवून ठेवलं। काय चाललं काय तुमचं? आणि रॉकी तुझं आणि संपदाचं हे सगळं काय आहे? कधीपासून चाललंय? तुम्ही सकाळी सगळी स्टोरी सांगितली मला, मग हे का नाही सांगितलं? किती गोष्टी लपवणार आहात? शिवा, सांगतील ते सगळं 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 खरं सांगतील। घाबरली आहेत पोरं आता। अच्छा, म्हणजे तुलाही माहित होतं सगळं? हो, मला माहिती होतं। रादर रॉकी आणि संपदाला प्रेमाची जाणीव मीच करून दिली होती। शिवा, हे बघ, रॉकीचं आणि संपदाचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे। पण रॉकी तुला सांगायला घाबरत होता। मी समजावलं त्याला, लहान आहेत मुलं, पण त्यांचं प्रेम चुकीचं नाहीये, तू तरी समजून घे। हे बघ चंदन, ते चुकले आहेत। त्यांनी सांगायला हवं होतं मला, निदान आशूला तरी। आशू तुमचा मित्र आहे ना, मग त्याला का नाही सांगितलं? शिवा, आधी आपल्याला सगळं जाणून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। शिवा, आम्ही तुला सांगणारच होतो। नाही अप्पर, थांब, मी सांगतो। हे बघ रॉकी, आम्ही तुला आणि तिला एकत्र बघतोय, कधी कधी ती आपल्या ग्रुपमध्ये असते, पण हे हे तुमच्यात आहे आम्हाला कधीच कळलं नाही। जिजू, संपदाला शिकवण्यासाठी मी तुमच्या घरी यायचो, आम्हालाच कळलं नाही आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो। पण मी एक सांगतो, आमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि ते खरं आहे। शिवा, आम्ही टाइमपास करत नाहीये ग। मी तुला सांगितलं नाही कारण मी घाबरलो होतो। मी घाबरलो होतो की मी तुला डिसअपॉइंट करेन, आशू जिजूला वाईट वाटेल। संपदाला शिकवण्यासाठी तुम्ही मला घरी आणलं, पण शिवाय मी मुद्दाम नाही केलं ग। मी खरंच मुद्दाम नाही केलं। मी ट्रेनिंग वरून परत आल्यानंतर तुला सगळं सांगणार होतो, पण बरोबर आहे, मी हे करायलाच नको होतं। आय एम सो सॉरी। मला नाही कळलं मी कोण आहे, मी कुणाच्या प्रेमात पडतोय, माझी लायकी काय आहे, मला खरंच नाही कळलं। पण माझं प्रेम खरं आहे, खरंच सॉरी। अरे रॉकी, ऐक, खरंच सॉरी, ऐक, खरंच सॉरी। ऐक रॉकी, तुम्हाला हे सगळं कधीपासून माहित होतं? आणि तुम्हाला मला का सांगावंसं वाटलं नाही? इतकं फरक करून टाकलाय का मला? असं नको ना ग बोलू शिव। मग कसं बोलू? मला का सांगितलं नाही तुम्ही? शिवा, तुझ्यासाठी म्हणून त्यांनी नाही सांगितलं। माझ्यासाठी का? शिवा अगं, आय थिंक आपल्यात जे प्रॉब्लेम्स सुरू होते त्यामुळे। अरे पण मला सांगायला हवं होतं ना, मी सांभाळून घेतलं असतं। एक मिनिट, म्हणजे रॉकी आणि संपदाला तुझी मान्यता आहे का? हे तुम्ही आशूला विचारा, त्याचा अधिकार आहे तो। नाही हे बघा, रॉकी एक चांगला मुलगा आहे, टॅलेंटेड आहे, आणि संपदा आणि त्याचं एकमेकांवर प्रेम आहे, हेही सगळं आहे आणि मला मान्य आहे। पण ह्यातून आता बाहेर काय मार्ग काढायचा हे महत्वाचं आहे ना। त्याचाच विचार करते। शिवा, तुला काही मदत लागली तर? तुम्ही आता कोणीही यात पडायचं नाही। तुम्ही रॉकीला घेऊन घरी जा आपल्या। अगं पण घरी जा, हे सगळं मी बघून घेईन।
किट्टू डार्लिंग, ते गुंड आले तेव्हा मला वेळीच कळलं म्हणून बरं झालं मी लपलो. नाहीतर त्यांनी जर मला बघितलं असतं ना तर मात्र मग खूप मोठा घोळ झाला असता. नाही पण जाऊ दे, जे झालंय ते आपल्या पथ्यावरच पडलंय ना. अरे काका, कीर्ती, हे काय करून ठेवलंय तुम्ही? काय झालं? ते मलाच विचारतेस तू? आपलं काय ठरलं होतं की त्या मुलाला आपण फक्त असं धमकावून सोडून देणार आहोत. त्याचा हात कसा काय मोडला? अरे आम्ही पण त्यांना तेच सांगितलं होतं, पण ती पाना गँग मधली मुलं आहेत ना, त्यांनीच काहीतरी धक्काबुक्की केली असेल त्या गुंडांसोबत. नाहीतर मी पाठवलेली माणसं माझ्या ऑर्डर शिवाय काही करणार नाहीत. आणि काका जाऊ दे ना, आता जे झालं ते झालं ना. तुम्हीच तर म्हणालात ना त्या मुलाला धडा मिळाला, बस. ते मी खाली शिवासमोर रागाच्या भरात बोललो. मला असं त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त नव्हतं करायचं. म्हणजे त्या मुलाने माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं हे मला वाटत होतं, पण त्या गुंडांनी हे सगळं करायची गरज नव्हती ना. अरे काका, ते गुंड पैशांवर काम करतात. त्यांना जेवढं सांगू ना तेवढंच काम करतात ते. आता तुला माहित झालंय ना ती पाना गँग कशी आहे. त्यांनीच काहीतरी धक्काबुक्की केली असणार आहे. पण आता हे जे नुकसान झालंय त्याचं काय? काय झालंय आणि जे काही झालं असेल त्यात आपण आता काहीच नाही करू शकत. आणि शेवटी आपलं काम झालंय ना. आपलं काम झालंय ना म्हणजे? म्हणजे नाही म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की संपदाचा विचार करायला हवा ना आपण. तो मुलगा तर तिच्या आयुष्यातून निघून गेला. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हे बघ काका, तू नको ना फार विचार करूस. हे बघ, मला माहिती आहे तुला किती त्रास होतोय आणि संपदाने पण तुझ्या डोक्याला किती त्रास दिलाय ते. आता ह्याच्यातून थोडी सुटका झालीये तर जरा आराम कर. तू काळजीने झोपलाही नसशील, जाऊन जरा झोप, स्वतःची काळजी घे. मारायला नको होतं. मारायला नको होतं. किट्टू डार्लिंग, या घरातली माणसं जरा इमोशनल आहेत नाही. आणि त्यांच्या याच इमोशन्सचा फायदा घेतोय आपण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.